आपल्या नवीन सिस्टीम जी झाली, पाठवल्याशिवाय कोणी येत नाही, निमंत्रण दिल्याशिवाय कोणी हजर राहत नाही, ही जी प्रथा आणि परंपरा लोकशाहीमध्ये आणि राजकारणात पडली, त्या सगळ्याला फाटा देऊन आज आपण उत्स्फूर्तपणे, स्वयंपूर्णपणे माझे कार्यकर्ते म्हणून जो विश्वास गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या माझ्यामध्ये आपण जोपासलाय, जाणीवपूर्वक वृद्धिंगत केलाय, नाती गोती हे तुटतात, काळाच्या ओघामध्ये दुरावा निर्माण होतो. सध्या तर सामाजिक वीण ही विस्कटली जाते का काय अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जे दर्शन आज मला घडवलं आपल्या उदात्त मनाचं आणि समर्थनाचं, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि हे नातं काकूनी माझ्या मनावर संस्कारित केलंय. सत्ता असली नसली उतायचं नाही, मातायचं नाही, घेतलेला वसा टाकायचा नाही. अनेक वर्ष निवडणुका पाहिल्या, सत्तांतर पाहिली, ऊन सावली पाहिली, उन्हाळे पावसाळे पाहिले, चढ उतार पाहिले, अनेक वळणं पाहिली. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आत्ताचं जे पुढचं वळण आहे ते मती गुंग करणारं वळण आहे. काय होतंय, काय घडतंय, कुठं काय चाललंय, अनेक लोक म्हणले इकडं जा, काही म्हणले तिकडं जा, काही म्हणले तिकडं जा, काही म्हणले तिकडं जा, थांबा, बोला, चला. शेवटी मुळावर येणं गरजेचं आहे, मुळावर, आपल्या स्थळावर. आणि जे आपण 6 महिन्यापासून सुरू केलं होतं, 200 गावं फिरून झाली, अनेक शहरात वार्डात सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, अनेक समाजाला भेटलो, अनेक तरुण कार्यकर्त्याला भेटलो. आणि सगळ्यांना त्यावेळेस शब्द दिला, मनातून हुंकार दिला की तुम्ही पुढे चला, गरज आहे. आता वाटाड्याची गरज आहे, वाट अडून चालणाऱ्याची गरज नाही, आता वाट दाखवणाऱ्याची गरज आहे. आणि ते पाहिलं आपण, काय झालं, कसं घडलं, काय गेल्या लोकशाहीमध्ये सत्ता येते, सत्ता जाते, लोकप्रतिनिधी येतात, परंतु सत्ता हे सेवेचं साधन. सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन आणि विकास योजना, वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक विकासाच्या, हे राबवणं मला वाटतं लोकशाहीचं प्रधान अंग आहे. दुर्दैवानं कसं स्वरूप आलं, कसा बाजार भरलाय, कसे भावी सगळे फलक झळकायला लागलेत, फलक मोठाले डिजिटल झळकतात, दिसतात, रात्रीत दिसतात, सकाळी गायब होतात. म्हणजे अशी परिस्थिती सगळी, कोण इकडं, कोण तिकडं, कोण तिकडं, कोण तिकडं, तपासायची बघायची पाळी आली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं आमचं नातं हे दृढ आणि मजबूत, हे विकासाचं नातं आहे. हे रक्ताच्या नात्यापेक्षा मजबूत असं नातं ह्या जिल्ह्यात काकूनी सुरू केलेलं आहे. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी हे जोपलं आहे. आणि मला वाटतं त्याचाच आधार घेऊन, सत्ता असो किंवा नसो, मग कोरोनाचा काळ आपण आठवा, ह्या 5 वर्षातला, कोण फिरत होतं, कोण दखल देत होतं, कोण विचारत होतं. आता हे बसला इथं समोर इंगळे, त्याला विचारा, दाढीतनं आलाय, दाढीतनं बाहेर. इंगळे पाडळीचा दाढीत गेला होता, घाबरत होता की जातोय मी उद्या सकाळी, घाबरत होता. परंतु परमेश्वरानं कृपा केली. शेवटी करता करिता परमेश्वर है, करने वाले की जात तो ऊपर वाले की है. तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत. आपण पण नीती आणि नियती कुणाला बाजूला ठेवत नाही, सगळ्याचा हिशोब करते. आणि आरसा असतो हा लोकशाहीमध्ये, काय केलं काय नाही तुम्ही हे लोक आरशाप्रमाणे बघतात. आता अनेक लोक येतात, मागतात, बोलतात. आता मग जे मागतात बोलतात त्यांना विचारा ना की तुम्हाला जर आम्ही संधी दिली, मदत केली, तुमचं म्हणणं ऐकलं,
तर आमच्याकडं वाळूचं टिप्पर, वाळूचा धंदा करायला आमच्या ह्या कार्यकर्त्याला द्याल का? चोरीची वाळू लावायला एखादा माणूस आमच्याकडे लावाल का? सुशीत बेकार, एखादा मटक्याचा क्लब, एखादा पत्त्याचा क्लब टाकायचा का? गल्लीत प्रत्येक गावात टाकायचा का? काय घ्यायचा आहे? वसा आणि वारसा कशाचा घ्यायचा आहे? ह्या ज्या गोष्टी चालू आहेत आता, ह्या गोष्टी आपल्याला रोखायच्या असतील तर, बदल करायचा असेल याच्यामध्ये, मनातून बदल करायचा असेल, परिवर्तन करायचं असेल, तर ही संधी लोकशाहीमध्ये आपल्या हाती आता आलेली आहे. आणि ह्या संधीचा वापर जात भेद धर्म हे बाजूला सारून ताकदीनं आणि मजबूतीनं केलं तर बदल होऊ शकतो, आपल्या मनातलं घडू शकतं. आणि त्या सर्व पार्श्वचा विचार करून मी विस्तारानं बोलणार नाही, खूप भाषण मोठं लंबचौडं करणार आमच्या भगिनी पण या ठिकाणी आहेत. त्यांनी पण गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून सातत्यानं लोकांमध्ये जाऊन त्यांना मदत करणं, भगिनीला मदत करणं. आणि मला वाटतं हे वातावरण, एवढ्या समरसतेचं वातावरण आपल्याला अभावना आता मला दिसून येतं. तरुण कार्यकर्ते सगळ्या समाजातली, धर्मातली मी पहिल्यांदा पाहतोय, एवढे तरुण कार्यकर्ते पहिल्यांदा पाहतो. भगिनी आमच्या या ठिकाणी आल्यात आणि मला वाटतं की आता आपल्याला काय 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 करायला पाहिजे, आता काय इलाज करायला पाहिजे ह्या सगळ्या परिस्थितीवर, काय इंजेक्शन आहे याच्यावर, कुठलं लागू पडल. लोकशाहीमध्ये शेवटी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि ह्या निर्णयामध्ये आपला वाटा बहुमोल असणार आहे. आपण येत्या 15-20 दिवस हाताशी शिल्लक आहेत आणि ह्या 15-20 धुसफूस, कुरकूर ह्या तर गोष्टी चालतच राहतात. 5 वर्ष आहे ना त्याकरता. पण ही वेळ कसोटीची आहे, ही वेळ राबायची आहे, ही वेळ प्रत्येकाला हात जोडायची आहे, ही वेळ घरोघरी दारोदारी जसं आपण ग्रामपंचायतला फिरतो, हुडकितो, नाही. सोशल मीडियाचा काळ आहे. जसं तलाठी लोक नजरी पैसेवारी करतात, नजरी पैसेवारी म्हणजे प्रत्यक्ष पीक न कापता, खळं न करता नजरी पैसे बघून पिकाचा अंदाज किती आहे. आता सगळ्या नजरी पैसेवारी चालू आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून. कोण आमदार लगेच टाकलं की उद्या सकाळी अरे हा याला बहुमत मिळालं, लगेच सोशल मीडियावर झाला टाईट, लगेच फोटो लगेच झालं. अशा प्रकारे हा संभ्रम निर्माण करणं, भ्रम निर्माण करणं, शेवटी लोकशाही ही आपल्याला जीवन जगण्याकरता, सर्व जाती धर्माला एकत्र येऊन सामाजिक समभाव टिकवण्याकरता, जातपात बाजूला सोडून आपण माणसाची लेकरं आहोत या व्यापक भूमिकेतनं आपल्याला ताकद आणि समर्थन मिळावी, जगण्याचं बळ मिळावं, विकासाचं बळ मिळावं, हाताला काम मिळावं. म्हणजे काय कामं केली त्याचा आढावा आपल्या सगळ्यासमोर. मी एक क्षण त्याकरता घेणार नाही. आरसा आहे, आयना कधी झूट नाही बोलता, आरसा कधी खोटं बोलत नाही. आरशामध्ये सगळं दिसतं, काय खरं आहे काय खोटं आहे, रूप आणलं, सोंग आणलं, मुखवटा लावला, हे आरशामध्ये लगेच लक्षात येतं. आणि त्यामुळं जे वास्तव आहे, जे वस्तुस्थिती आहे ते आपल्यासमोर आहे. कुणाला कमी लेखायचं नाही, कुणाला दबायचं नाही, कुणाला घाबरायचं नाही. आपलं जे लोकशाहीत मत असेल ते व्यक्त करणं हा लोकशाहीनं दिलेला आपला अधिकार आहे. आणि त्यामुळे ह्या अधिकाराचा वापर आपण सगळ्यांनी सामुदायिकपणे फिरणं, जाणं, बोलणं, हा वापर करणं, मला वाटतं ही काळाची गरज आहे. नाहीतर घडी गेली तर पिढी जाती, घडी गेली तर पिढी जाती. त्यामुळं वेळ टळली, जाऊ द्या काय बघू, हो हो होतंय चाललंय, होतंय, फिरते करतात, गावातले करतात. पण हे आपल्याला कटाक्षानं सगळ्यांना बघावं लागेल, हुडकावं लागेल, मोजावं लागेल, दाखवावं लागेल. 20 तारखेला ज्यावेळेस आपण तिथं जाऊ त्यावेळेस केंद्रावर दाखवावं लागेल आपली ताकद काय, आपल्या मागं लोक गावात किती आहेत. हे माझं नाही, तुमचंही भविष्य आहे, तुमचंही भवितव्य याच्यामध्ये. माझं एकट्याचं नाही अडकलं. हे मी सेवेचं व्रत घेतलं आणि मला ह्या माध्यमातनं ह्या
जिल्ह्यात जे प्रश्न राहिलेत, मतदारसंघात जे प्रश्न राहिलेत, ते मार्गी लावायचा, अनुशेष भरून काढायचा, हाताला काम द्यायचं आहे. सगळ्या जाती धर्माला, मग सामाजिक समतेच्या बाबतीत असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक असेल, विकासाच्या मूलभूत बाबी असतील, पाणी, वीज, सडक, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या ज्या 7 मूलभूत बाबी आहेत समाजाच्या, याच्यामध्ये जिथं अनुशेष असेल, मी केलं, पुष्कळ करायचा प्रयत्न केला, पण त्यांना सगळं भागत नाही. मागण्या वाढल्यात, हाताला कामं नाहीत, सुशिक्षित बेकारची संख्या वाढली गावगाव शहरामध्ये, आणि त्यांना काहीतरी हातापायाला चालना मिळावी, उद्योग मिळावा, यासाठी वेगळ्या क्षेत्रात काय करता येईल. अनेक समस्या आहेत. समस्याचं मी या ठिकाणी तुमच्यासमोर सारीपाट मांडणार नाही, परंतु ह्या समस्येचं निराकरण हे एकाच लोकशाहीच्या आपल्या हक्कात आहे, हक्क राबवण्यात आहे, आणि तो राबवण्याकरता आपल्या सगळ्यांनी मग आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तुम्ही म्हणलं तर जाऊ, नाही तर थांबू, कसं करायचं आहे. नाही हे पा आता आता तुम्ही पोट तिडकणं बोलता, मला मान्य, पोट तिडकणं बोलता, तुमच्या भावना व्यक्त करता, पण ह्याच भावना अशाच टिकून एकाच 100, एकाच 1000, एकाच 500 गुणिले असं गणित केलं तर साधणार आहे, वाढवलं तर साधणार आहे, आणि त्याच व्यापक भूमिकेतनं आपल्याला पुढे जावं लागेल. तुम्ही म्हणता तर पुढे जाऊ, तुम्ही सगळे आहात बरोबर तर पुढे जाऊ, आणि पुढे जायचं असेल तुम्ही जे म्हणतात त्याच्यावर आपण सगळे गांभीर्याने विचार करू, पुढे जायच्या बाबतीत निश्चित विचार करू. काही दिवस गेले, अनेकाचा आग्रह होता की थांबा, बघा, तपासा. त्यांच्या आग्रह खातर आपण थांबलो होतो. शेवटी आपल्या मुळाकडे येणं, जसं मी अगोदर म्हटलं की आपलं नातं, आणि मी 6 महिन्यापासून, वर्षापासून फिरतोय, तर एकच भूमिका मांडली होती की आपल्याला सगळ्या बरोबर जायचं आहे. आपल्याला सगळ्याला कुठलंही चिन्हन काय न पाहता आपण आहोत, आणि आपल्या ताकदीवर जनतेच्या कोर्टामध्ये त्यांचा उमेदवार म्हणून मी परीक्षा पास होतो का नाही. मी कठीण तपस्या केली, मी अभ्यास केलाय, सत्तेत नसतानाही अभ्यास केलाय बारकाईनं. अनेक कामं मोजू शकतो, पण डोंगरी जाहीर करण्यापासून अनेक कामं आहेत इथं मोजू शकतो मी, परंतु मला त्याचं वाच्यता या ठिकाणी करायची नाही. परंतु ह्या परीक्षेमध्ये आपण परीक्षक आहात, जनता परीक्षक आहे, आणि ह्यात कसोटीला उतरणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांनी बरोबर राहायचा निर्धार व्यक्त केला, सर्व जाती धर्माच्या लोकांनी. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, विश्वास हा तुमच्या मनातला अतूट धागा आहे. हा धागा गेल्या अनेक वर्षापासून दृढ आणि मजबूत वेगळ्या टप्प्यावर झाला आहे. अनेक वळणं असतात, हे एक जीवनातलं कठीण वळण आहे, आणि या कठीण वळणामध्ये आपल्या सगळ्यांची साथ, मदत आणि मदतीचा निर्धार हा माझ्यामध्ये विश्वास जागृत करणार आहे. आणि हाच विश्वासाचा धागा अधिक दृढ आणि मजबूत करण्याची संधी आपल्या सगळ्या समोर आहे. मी अधिक आपल्याला बोलणार नाही, आपण बोललात, आपण समर्थन दिलं, आपण मनापासून समर्थन नव्हे तर अभिव्यक्ती ज्याला म्हणतात त्या लोकशाहीमधली,
ही अभिव्यक्ती करण्याची ही नामी संधी आता आपल्याला आहे. ह्या संधीचा कृपया आपण पुरेपूर आणि योग्य वापर आपण जसे स्वतः माझ्या जागी आहात, माझ्या जागी लोकांसमोर चाललात, उभे राहिलात, ह्या व्यापक भूमिकेतनं गेला तरच हे चांगल्या प्रकारे शक्य होईल आणि तुम्ही चमत्कार घडू शकता. सगळे जर एक झाला ताकदीनं तर लोकशाहीमध्ये चमत्कार काय असतो हा दाखवलाय. अनेक ठिकाणी एक्झिट पोल खोटे ठरलेत. एक्झिट पोल काही राज्यातले एक्झिट पोल 10 चॅनलने केलेले एक्झिट पोल खोटे ठरलेले आहेत. हे आपण पाहतो. आता 29 तारीख ही शेवटची आहे. ते कसं करायचं आता तुम्ही सगळे म्हणता, समर्थन देता. आपल्या आत्म्याचा आवाज, तुमच्या मनातलं बोल, खडे बोल हे आपण या ठिकाणी व्यक्त केले, दाखवले, बरोबर आलात. आणि मला वाटतं हाच 29चा कसा टप्पा पुढं कसं करायचं, काय करायचं हे आपण आपल्याला संपर्क साधतील, निर्णय होईल. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी लढायचं ना, म्हणजे लढायचं आणि जिंकायचंय. तर नाही याच्यामध्ये कुठलीही काटकसर, कंजूसी न करता जे पाहुणे रावळे, जे बाहेरचे असतील, जे बाहेरगावी गेले असतील, जे कारखान्याला गेले असतील, जे अन्य ठिकाणी गेले असतील, त्यांना बोलणं, सांगणं, संपर्क साधणं, बोलवणं, प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेणं. आणि 20 तारीख जी आपल्या भाग्यरेषा बदलणारी आहे. कारण आपल्या पिढीचं नाही, पुढच्या पिढीचंही कल्याण ह्यात आहे. एका पिढीकरता नाही. ही विस्कटलेली घडी ही सावरायची का नाही हा मोठा प्रश्न आहे. हे धंदे बेकायदेशीर आहेत. हे तरुणाला बिघडवणारे, नाचवणारे धंदे आहेत. तात्पुरतं दिसत हाताला काम आहे, पण तो आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे धंदे आहेत 5-6. आणि हे धंदे याच्यावर लगाम आणायचा असेल, हे बंद करायचं असेल आणि विकासाचं वारं नव्यानं खेळवायचं असेल, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जायचं असेल, तर मला वाटतं ही संधी आपल्या सगळ्यांना आहे. आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं ताकदीनं प्रयत्न करावेत, पुढं जावं, मलाही सांगत जावं, संपर्कात राहावं. आणि कुठलीही भीती, द्वेष, कुणाबद्दल विद्वेष अशा प्रकारचं मनात न ठेवता सगळ्यांना बरोबर घेऊन मला वाटतं इप्सित आपल्याला जे साध्य करायचं आहे, जे ध्येय साध्य करायचं आहे, त्याकरता सगळ्यांनी एकत्रित यावं, झटावं. माझ्यावर सर्व माझे सहकारी पुढं बसलेत, तिथं बसलेत, जे अनेक वर्षावर माझ्यावर काम करतात. बाकी तरुण साथीदार या ठिकाणी आहेत, महिला भगिनी आहेत. मला वाटतं सगळ्यांनी मनस्वी आज समाधीसमोर या ठिकाणी आपलं मन व्यक्त केलं. मलाही आपल्या मनातल्या भावना कळू दिल्या. पुनश्च एकदा अधिक विस्तारानं व्यापक चर्चा न करता ज्यावेळेस आपले भाषणं असतील, ज्यावेळेस समारंभ असतील, त्यावेळेस आपण विस्तारानं बोलू. हा मनातला संवाद आहे. आपल्या मनातलं काय आपण सांगितलं, व्यक्त केलं आणि माझ्याही मनातले काय बोल असतील. कारण दाटून आलं आभाळ, सगळीकडून प्रश्नाची मालिका आहे. आणि या प्रश्नाच्या मालिकेतनं सोडवणूक करायची असेल तर मला वाटतं हीच वाट आहे आपल्याला. ही वाट जी पाऊलवाट आहे त्याचा स्टेट हायवे आता करायचा, राज्यमार्ग, पाऊलवाटेचा राज्यमार्ग, राज्यमार्गाचा नॅशनल हायवे, अशा प्रकारे जो विस्तारित वाहतुकीकरता, वाहतूक म्हणजे फक्त वाहनाची वाहतूक नाही, आपल्या जीवनातली वाहतूक, आपल्या अनेक पिढ्याची होणारी पुढची वाहतूक, विकासाची प्रक्रिया ही गतिमान करायची असेल तर मला वाटतं ही संधी आपण सगळ्यांनी मनस्वी घ्यायचा, त्याच्यावर अंमल करायचा, ते राबवायचा. आपण या ठिकाणी जो शब्द दिला तो मला वाटतं निश्चितच अतिशय माझ्या दृष्टीनं आयुष्यातली मोठी माझी शिदोरी आहे. ही मोठी शिदोरी आहे.